विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेत सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत करते। एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभारही मानते। पत्रकार परिषद घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यातील महिला सुरक्षा आणि महिलांच्या संदर्भाने होत असणारी जाणीवपूर्वक केली जाणारी वादग्रस्त वक्तव्य यावर गृहमंत्री देवेंद्रजी काही बोलणार आहेत का? भारतीय जनता पार्टीचा USP हा कायमच महिलांना दुय्यम आणि हीन लेखणारा USP राहिलेला आहे। महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टिकोन हा कायमच त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, हीन दर्जाची वागणूक देणे आणि सातत्याने त्यांच्याबद्दल गरळ ओकणे याची अनेक उदाहरणं दिसतात। मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दस्तूरखुद्द या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी प्रचार सभा घेतल्या, तेव्हा प्रचार सभांमधून ज्या पद्धतीने ते दीदी ओ दीदी अशी संभावना करणारी, अवहेलनेचा आणि टिंगलीचा सूर लावून बोलणारी जी वक्तव्य होती, ती वक्तव्य इथे इतर नेत्यांना जणू काही महिलांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलण्याची फूस लावणारी वक्तव्य आहे। मी अजून एकदा आठवण करून दिली पाहिजे की उन्नाव, कठुआ, हाथरस ही सगळी प्रकरणं होताना सुद्धा भारतीय जनता पार्टी काय पद्धतीने, म्हणजे जर अल्पसंख्य समूहातील पीडित महिला असेल तर त्यावर ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात। कुलदीप सेंगर हा भाजप नेता ज्याचं बलात्काराच्या प्रकरणामध्ये नाव, तरी सुद्धा कुलदीप सेंगरच्या बाजूने समर्थनार्थ मोर्चे काढणारी हीच भारतीय जनता पार्टी आहे। हाथरसच्या प्रकरणामध्ये पीडितेचे शव जाळण्याचे काम हे UPच्या पोलिसांनीच केले। हे फार आश्चर्याची गोष्ट आहे की पोलीस डिपार्टमेंटचे काम हे एखाद्या प्रकरणाचा छडा लावणे, आरोपींना पकडणे, त्यांना कोर्टासमोर हजर करणे या प्रकारचे असू शकते, मात्र हाथरसच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कधीपासून पीडित लोकांचे शव जाळण्याचेही काम सुरू केले यावर भारतीय जनता पार्टीने चकार शब्द उच्चारला नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी काय पद्धतीने लोकांचा आवाज दडपते याचं हे तिसरं उदाहरण आहे। याच पद्धतीने महाराष्ट्रातले भाजपाचे आमदार आणि भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांचं दहीहंडीच्या कार्यक्रमातलं अत्यंत आक्षेपार्ह ट्विट किंवा आक्षेपार्ह त्यांचं जाहीर सभेतलं वक्तव्य की तुम्हाला कुठली मुलगी आवडते मला सांगा, मी ती मुलगी तुम्हाला उचलून आणून देतो। आम्ही लोकप्रतिनिधी निवडतो की आम्ही पोरी पळवणारा प्रतिनिधी निवडतो? मग अशा पद्धतीने मुली कशा सुरक्षित राहतील? भारतीय जनता पार्टीकडूनच निवडणूक लढलेले परिचारक यांचं वीर जवानांच्या पत्नीबद्दलचं अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य तेही पब्लिक डोमेनमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीच्याच सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाच्या संबंधाने एका मायमाऊलीने स्वतः व्हिडिओ पोस्ट करत आणि व्हिडिओमध्ये आपलं स्टेटस ओपन अप करत आणि जिल्हाध्यक्षांशी असणारे आपले काय नातं आहे हे सांगत काय पद्धतीने जिल्हाध्यक्ष आपल्या जीवावर उठलेला आहे हे सुद्धा स्पष्ट केले। अगदी याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचेच अजून दुसरे एक लोकप्रतिनिधी शेवाळे यांच्या संबंधाने सुद्धा एक मायमाऊली जाहीरपणे व्हिडिओ पोस्ट करत, फोटो ट्विट करत अजूनही न्याय मागते आणि आपल्या जीवाला धोका आहे, आपण दिल्ली, नोएडा इतरत्र जीव लपवत फिरत आहोत अशा पद्धतीची ती वक्तव्य करते। याच भारतीय जनता पार्टीचे सरकार आता चालू आहे। मागेही संभाजी भिडे यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केली। अगदी 5-6 दिवसांपूर्वी
संभाजी भिडे यांनी माध्यम प्रतिनिधी असणाऱ्या एका महिला प्रतिनिधीच्या सोबत अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य पद्धतीचे वर्तन केले। जर त्यांचे म्हणणे असेल कोणी काय ल्यावे, कोणी काय नेसावे, कोणी कसे बोलावे, कोणती भाषा बोलावी, हा ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 ने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे। तरी सुद्धा माध्यम प्रतिनिधी टिकली लावत नाहीये। या गोष्टीवरून त्या माध्यम प्रतिनिधीशी अत्यंत असभ्य पद्धतीने बोलणारे संभाजी भिडे यावर देवेंद्रजी अजिबात व्यक्त झाले नाही। आम्हाला देवेंद्रजींना एक प्रश्न विचारायचा आहे, आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य जपणारे लोक आहोत, आम्ही कोण स्वातंत्र्य देणारे? जन्मताच इथे स्त्री स्वतंत्र आहे, पण जन्मताच स्त्री स्वतंत्र आहे असे स्वातंत्र्याचे भोगते म्हणून आम्ही जेव्हा मान्य करतो तेव्हा संभाजी भिडेंसारखी माणसं देवेंद्रजी काय ते सौ अमृता फडणवीस यांना टिकलीवरून बोलण्याची हिम्मत करतील का? एकतर महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वाईट आहे आणि त्यात कोणत्या महिलांबद्दल बोलावे याचा जणू त्यांना परवाना मिळालेला आहे। म्हणजे ठरवून विविक्षित वर्गातल्या, विविक्षित जात समुदायातल्या, विविक्षित विचारधारेच्या, विविक्षित अशा ठराविक पद्धतीच्या महिलांबद्दलच अशी वक्तव्य आणि अशा घटना सातत्याने घडत राहतात। अगदी 3 दिवसांपूर्वी गुलाब पाटील जे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी प्रसिद्ध असतात, कुप्रसिद्ध असतात हा शब्द जास्त चांगला ठरेल, त्यांना असं सातत्याने वाटतं की त्यांचा सरंजामी माज सगळे लोक सहन करतील आणि ते ज्या पद्धतीने बोलतात, देवेंद्रजी हे किती वाईट आहे की आपल्या मंत्रिमंडळातला एक मंत्री जाहीरपणे म्हणतो की बाई आहे म्हणून सोडून देतोय, माणूस असतो तर दाखवून दिलं असतं। पण हे वाक्य देवेंद्रजींना किंवा गृह मंत्रालयाला अजिबात चिथावणीखोर वाटत नाही। 3 दिवसांपूर्वी ज्या माझ्या जळगावच्या महाप्रबोधन दौऱ्यामध्ये ज्या सभा चालू होत्या त्यातल्या 4 सभा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडल्या। जेव्हा असं लक्षात आलं मिंदे गट आणि भाजपाच्या की या सभांमुळे जनमत हलत आहे, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी मला मुक्ताईनगरची सभा घेण्यापासून मज्जाव केला। मी माध्यमांच्या समोर हे अत्यंत जबाबदारीने सांगायला हवे की या सगळ्यांमध्ये माझ्या विरोधात जळगाव पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन, पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर किंवा एरंडोल यापैकी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये एकही FIR कंप्लेंट झालेली नाहीये, साधी प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा नाहीये, मला कुठलीही नोटीस सुद्धा दिली गेलेली नाहीये। माझ्या सभांना मी रीतसर परवानगी घेतली होती। जर मी सभांना रीतसर परवानगी घेतली होती तर गुलाब पाटील पोलिसांना अशा पद्धतीच्या ऑर्डर देऊन मला ओलीस कसं ठेवू शकतात आणि पोलीस सुद्धा गुलाब पाटलांचे हस्तक बनवून कसं काय काम करू शकतात? देवेंद्रजी, आपण गृहमंत्री आहात, गृहमंत्री म्हणून आपण शपथ घेताना आपण माध्यमांच्या आणि जनतेच्या समोर मान्य केलंय की मी कुणाबद्दलही अधिकचा आकसभाव किंवा अधिकचा ममत्व भाव न बाळगता माझ्या निदर्शनास आणून दिलेली बाब मी निरपेक्षपणे पार पाडेल। मग देवेंद्रजी, एका महिलेला तिच्या विरोधात कुठलीही पोलिसात तक्रार नसताना 9 तारखेपासून महाप्रबोधन यात्रेत एकही शब्द सुषमा अंधारेच्या तोंडून आक्षेपार्ह नसताना सुद्धा जर फक्त आणि फक्त मंत्री महोदयांच्या म्हणण्यामध्ये येऊन जर पोलीस डिपार्टमेंट मला ओलीस ठेवत असेल तर देवेंद्रजी यावर आपण चकार शब्द बोलणार नाहीत का? काल ज्या पद्धतीने अब्दुल सत्तारांनी अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने, म्हणजे हे ऑन एअर चालू होतं म्हणून, हे जर ऑन एअर चालू नसतं तर कदाचित कळलीच नसती की यांची महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, यांची मानसिकता काय आहे। ऑन एअर असल्यामुळे त्याला बीपही करता आलं नाही, त्यामुळे ते लोकांच्या लक्षात आलं की अरे हे किती गलिच्छ आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत, महिलांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन किती वाईट आहे। आणि ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार बोलले त्यानंतरही हा सत्तेचा केवढा माज म्हणावा की सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील यांनी थेट माफी मागणं टाळलं।
मला या संबंधाने महिला आयोगाला सुद्धा अत्यंत नम्रपणे सांगावंसं वाटतंय की अब्दुल सत्तारांवरती ज्या वेळेला तुम्ही तक्रार दाखल होण्यासाठी तत्परता दाखवता, ती तत्परता तुम्ही गुलाब पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल करणे किंवा गुलाब पाटलांना नोटिशी काढणे यासाठी महिला आयोगाने तत्परता का दाखवू नये, ती दाखवायला हवी. कारण आरोपी त्यांची मानसिकता सगळ्यांची सारखीच आहे. माझ्या दृष्टिकोनातनं हे सगळे आरोपीच आहेत आणि हे सगळे गुन्हेगारच आहेत. कारण हे महिलांचा सातत्याने अवमान करतात, अपमान करतात, महिलांना जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला गेलेले लोक जे मिंदे गटातले आहेत, वान नाही पण गुण लागला अशी ज्यांची अवस्था झालेली आहे, जे स्वतःला वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार समजतात, हे वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार असू शकत नाही. कारण वंदनीय बाळासाहेबांचा वारसदार, शिवछत्रपतींचा मावळा, शिवसेनेचा शिवसैनिक हा कधीही महिलांचा अवमान करू शकत नाही. तो कायम आणि कायम महिलांबद्दल सन्मानजनकच भाषा करतो. मात्र ज्या पद्धतीने नारायण राणे आणि त्यांची दोन बारकी बारकी पोरं ही जाणीवपूर्वक ही कधी मातोश्री आणि मातोश्रीतल्या आमच्या माय माऊल्यांवरती आक्षेपार्ह ट्विट करतात, पण त्यांच्यावर काहीच कारवाई देवेंद्रजींकडून केली जात नाही. ज्या पद्धतीने रामदास कदम अगदी बेताल वक्तव्य करतात, पण देवेंद्रजी त्याच्यावर चकार शब्दाने दिलगिरी व्यक्त करत नाहीत. ज्या पद्धतीने गुलाब पाटील सरंजामी माज दाखवतात आणि अत्यंत विकृत आणि विलक्षण भाषा, मला आश्चर्य वाटतंय की अशा लोकांना मंत्रिमंडळात सामावूनच कसं घेतलं जातं. म्हणजे मंत्रिमंडळात तुम्ही जी लोक दाखवता ती लोक म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा असतो. अशा लोकांकडून जेव्हा अशी वक्तव्य येतात तेव्हा देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा काय दिसत असेल देवेंद्रजी. आपण उपमुख्यमंत्री असताना देवेंद्रजी जर महाराष्ट्राची प्रतिमा इतकी विकृत, इतकी नीचतम, मग याचा अर्थ असा का काढू नये आम्ही की देवेंद्रजी आपण जाणीवपूर्वक महाराष्ट्राची मानहानी करण्याचा विडाच उचलला आहे. कारण वारंवार जे महामहिम राज्यपाल महाराष्ट्राबद्दल अवमानकारक बोलतात त्यावरही आपण चकार बोलत नाहीत. मला अजून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पार्टीतल्या ज्या सोकोल्ड महिला आहेत, ज्या इतर वेळेला अत्यंत आगबबूला होतात आणि कॉर्पोरेट आंदोलनं करतात, ज्या कॉस्मेटिक जगातच वावरतात आणि ज्यांची मातीशी नाळ नाहीये ना, ज्यांना बाईपणाच्या जाणीवा आणि संवेदना आहेत, या बायका कोणत्या बिळात लपून बसल्या आहेत. ज्या बायका एरवी दुसऱ्यांना चपलाने मारायच्या भाषा करतात, आंदोलनं करतात, या बायकांना आता हे अजिबात दिसत नसेल का की या बायकांचा स्त्रीवाद सुद्धा सोयीस्कर पद्धतीने उफाळून येतो, की या बायकांना सोयीस्कर पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी असेल आणि आमची सत्ता आणण्यासाठी जर तो पूरक असेल तर आम्ही आंदोलन करू. पण भारतीय जनता पार्टी अडचणीत येणार असेल, धोक्यात येणार असेल, देवेंद्रजीचं सिंहासन डळमळीत होणार असेल तर मात्र आम्ही बोलणार नाही. किंबहुना असं वागण्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या मर्जीवर रिमोट कधी म्यूट करायचा आणि कधी स्पीकर मोड टाकायचा, ही मर्जी ज्यांनी मान्य केली आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टीमध्ये महत्वाच्या पदांवरती, महिला आघाडीच्या पदांवर देवेंद्रजी ठेवतात का, हाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या सगळ्या संदर्भाने मी आपल्याला प्रश्न पडत असेल की मी सतत देवेंद्रजी असंच का म्हणते. मी एकदाही एकनाथ भाऊंचा उल्लेख करत नाहीये. होय, मी अत्यंत जबाबदारीने तो उल्लेख करत नाहीये, कारण मला माहिती आहे की जरी मुख्यमंत्री पदावर एकनाथजी असतील तरी सुद्धा महाराष्ट्राची सगळी सूत्र ही आज घडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहेत. किंबहुना आय अफ्रेड की कदाचित कॅबिनेट मंगळवारी घ्यायची की बुधवारी घ्यायची, कॅबिनेटमध्ये कोणते विषय घ्यायचे, हेही सगळ्या गोष्टी देवेंद्रजीच ठरवतात. एकनाथ भाऊ फार फार तर नुसत्या सह्या करू शकतात, ते सह्यांचे मालक आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत गुलाब पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यावर भारतीय जनता पार्टी काय कारवाई करणार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. अगदी त्याच वेळेला महिला आयोगाने सुद्धा सिलेक्टिव्हनेस दाखवू नये. माझी माध्यमांना विनंती असेल की हे अंडरलाईन करावं, हे अंडरलाईन झालं पाहिजे
की महिला आयोगाने नुसता अब्दुल सत्तारच नाही तर गुलाब पाटलांना सुद्धा नोटिशी काढणं गरजेचं आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गुलाब पाटलांच्या आणि अब्दुल सत्तारांच्या विरोधात आंदोलनं होत आहेत त्या ठिकाणचे पोलीस जाणीवपूर्वक अजिबात कुठेही FIR नोंदवून घेत नाहीत। हे कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे सुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं पाहिजे। अन्यथा जर याच्यावर देवेंद्रजी बोलणार नसतील, चकार शब्द काढणार नसतील, गुलाब पाटील आणि अब्दुल सत्तारांवरती कारवाई करणार नसतील तर याचा साधा सरळ अर्थ महाराष्ट्राची जनता असा घेईल की तुम्ही महिलांप्रती अजिबात संवेदनशील नाहीत। हे जे घडतंय ते देवेंद्रजींच्या आशीर्वादाने घडतंय। आणि मग पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न वासून उभा राहतो की जर हे देवेंद्रजींच्या आशीर्वादाने घडत असेल आणि जिथे सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे याही लोकांना या पद्धतीच्या स्टेटमेंट, कमेंट आणि वल्गर ट्वीट्सना सामोरं जावं लागत असेल, संभाजी भिडेंसारख्या माणसांना नोटिसा जात नसतील, जिथे माध्यम प्रतिनिधींनाच जिथे अवहेलना सहन करावी लागत असेल, देवेंद्रजी आपण विचार करा की महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या, विटभट्टीवर काम करणाऱ्या, असंघटित क्षेत्रात असणाऱ्या, वेगवेगळ्या ऑफिसेस आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी महिला या किती सुरक्षित असतील? जिथे मंत्रीच बेताल आहेत, जिथे संसद रत्न खासदारांच्याच बद्दल वाईट कमेंट केली जाते, जिथे एखाद्या पक्षाच्या मान्यवर महिला नेत्यावरती टिप्पणी केली जाते, तिथे महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल देवेंद्रजी तुम्ही किती संवेदनशील आहात की नाहीत हे लगेच महाराष्ट्राच्या जनतेला कळेल। माझी परत एकदा देवेंद्रजींना विनंती असेल की महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास तुमच्यावरचा उडू नये। या महिला तुमच्याकडे 50% जर पुरुषांनी मतं दिली तर 50% महिलांनी मतं दिलीत। महिलांची सुरक्षा जर तुम्हाला सांभाळता येत नसेल, जर तुम्हाला खासदार आणि पक्षांच्या मान्यवर नेत्यांच्या बद्दलही वक्तव्य करून जर जराही अजिबात साधी मुंगी सुद्धा तुमच्याकडे सरकत नसेल तर देवेंद्रजी आपण राजीनामा दिलेला जास्त चांगला। ज्याला कुणाला ते जमतंय, कारण 6 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, पुन्हा वरून गृहमंत्रीपद, पुन्हा उपमुख्यमंत्रीपद, आपल्यावर कामाचा ताण जास्त होतोय। केसरकर साहेब सांगतात तसं कदाचित मग एकनाथ भाऊंसारखं पुन्हा आपल्यालाही सलाईन लावायची वेळ येवो न येवो, आमच्यासाठी आपण भाऊ म्हणून महत्त्वाचेच आहात। पण जर आपल्याला एवढं काम झेपत नसेल तर आपण सरळ राजीनामा द्या, ज्याला कुणाला झेपते त्याला या पदावर बसवा, म्हणजे इथल्या महिलांचे प्रश्न सुटतील। हे आपल्या समोर सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। मी महिला आयोगावर टीका करत नाहीये, कृपया। मी महिला आयोगावर टीका करत नाहीये। मी महिला आयोगाच्या ही बाब लक्षात आणून देतेय की जर गुलाब पाटलांवरती आपण 4 दिवसांपूर्वीच जर नोटीस काढली असती किंवा संभाजी भिडेच्या विरोधात जर महिला आयोगाने नोटीस काढली असती, आधी संभाजी भिडेच्या विरोधात नोटीस काढली असती तर पुढे गुलाब पाटलांचं प्रकरण झालं नसतं। गुलाब पाटलांच्या विरोधात जर नोटीस काढली, प्रेमपत्र दिल्यासारख्या नोटिशी नका काढू। नोटिशी काढण्याचे अर्थ त्याच्या तक्रारी सुद्धा दाखल झाल्या पाहिजेत, त्याचे फॉलोअप घेतले पाहिजेत। हो, मला याची कल्पना आहे, पण लक्षात घ्या, मी सुप्रियाताईंचा मुद्दा इथे मांडते तो माझा मित्रपक्ष म्हणून नाही। मी इथे मुद्दा मांडते तो एक महिला म्हणून आणि बाईपणाच्या संवेदना म्हणून मांडते। माझ्यासाठी आधी महिला म्हणून असणं जास्त गरजेचं आहे। जर मी महिला म्हणून काम करते तर मी पक्षीय राजकारणात जाण्यापेक्षा सुद्धा महिला म्हणून महिलांचे प्रश्न मी मांडले पाहिजेत। चाकणकरांना मी 2-3 वेळा फोन केला पण फोन माझा उचलला गेलेला नाहीये। महिला म्हणून आपण हे काय सांगितलं, कंगना राणावत देखील महिलाच होती, त्याच्या बाबतीत देखील संजय राऊतांकडून असंच वक्तव्य केलं होतं, याबद्दल अनेकांनी टीका देखील केलेली होती। हा सिलेक्टिव्हनेस जाणवतोय का सगळ्यांचा? अजिबात असा कुठलाही सिलेक्टिव्हनेस जाणवत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की संजय राठोडांचा राजीनामा आम्ही घेतलाय। आम्ही संजय राठोडांचा राजीनामा घेतलाय आणि त्या वेळेला असं काही घडलं तर त्या लोकांना अगदी तिथल्या तिथे समजही दिलेली आहे। राहिला प्रश्न कंगना राणावतचा, तर कंगना राणावत असतील किंवा नवनीत राणा असतील, ही जी माणसं आहेत ही ठरवून
महाराष्ट्रामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली पाहिजे, अस्थिरता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्लांट केली जातात. माझा हा सरळ सरळ आक्षेप नव्हे, आरोप आहे. कंबोज असतील, किरीट सोमय्या असतील किंवा नवनीत राणा असतील किंवा कंगना राणावत असतील, अशा अमराठी लोकांकडून या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची इब्रत चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न ठरवून भारतीय जनता पार्टीकडून केला जातो. जसं तुम्ही आता राहुल शेवाळेंचं उदाहरण दिलं, जी. त्याच प्रकारचे आरोप धनंजय मुंडेंवरती देखील झाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी. धनंजय मुंडेंनी त्या आरोपांवरचं तेव्हा अगदी सार्थपणे आणि समर्थपणे उत्तर दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मी कायदेशीररित्या त्या मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे. या उपर जर काही आक्षेप असते तर देवेंद्रजींनी ते आक्षेप घ्यायला हवे होते. सोकोल्टाच्या महिला नेत्या ज्या सिलेक्टिव्हनेस दाखवतात त्यांनी घ्यायला हवे होते, का घेतले नाही त्यांनी? याचा अर्थ असा की धनंजय मुंडे यांची बाजू खरी होती आणि त्यांना ती पटली होती. आज रामदास कदमांनी विनायकरावांनी आणि बळवान वापरला ते बोलताना बळवान शब्दाचा प्रयोग करत होते. तुम्ही असं म्हणताय की याआधी सुद्धा रामदास कदमांनी केलेलं आहे. रामदास कदमांबद्दल काय सांगता? मला मुद्दा तोच आहे माझा की नारायण राणेंचं सातत्यानं एकेरीवरचं संभाषण असेल. नारायण राणे ज्या पद्धतीने संसदेतला प्रतिनिधी म्हणून संसदीय भाषा वापरणे अपेक्षित असते, एक गरिमा असते त्याची. नारायण राणेंना जर असं वाटत असेल की आपण एकेरीतली भाषा वापरल्यामुळे आपण डॉन वगैरे दिसतो, तर असं नसतं. एक लक्षात घ्या, भाषा तुम्ही एकेरी वापरता की काय वापरता यावर तुमची ताकद दिसत नाही. तुम्ही काहीतरी छपरी भाषा वापराल आणि जर स्वतःला फार डॉन समजाल तर असं होत नसतं. रामदास कदम असतील किंवा माझा मुद्दा सातत्याने हाच आहे की जेव्हा प्रकाश सुर्वे हवेत लोकांचे हातपाय तोडण्याची भाषा करतात, मी टेबल जामीन तयार ठेवतो, म्हणजे कोर्ट काय तुमच्या घरचं आहे का? पण त्यावर देवेंद्रजी काहीच बोलत नाहीत. सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात, त्यावरही देवेंद्रजी काहीच बोलत नाहीत. ते संजय गायकवाड चुन के मारेंगे म्हणतात, त्यावर देवेंद्रजी काहीच बोलत नाहीत. रामदास कदम अत्यंत बेताल वक्तव्य करतात, देवेंद्रजी त्यांना आवरतच नाहीत. मी देवेंद्रजीच पुन्हा म्हणते, कारण देवेंद्रजींमुळेच या लोकांचं मंत्रिमंडळातलं स्थान पक्क झालेलं आहे. देवेंद्रजींनी ठरवलं नसतं आणि काही व्यवहार झाले नसते तर कदाचित या लोकांचं मंत्रिमंडळातलं स्थानही पक्क झालं नसतं. त्यामुळे मी देवेंद्रजींनाच वारंवार प्रश्न विचारेल की जेव्हा तुम्ही म्हणता की सुषमा अंधारे, मी वारंवार चॅलेंज करते की 9 तारखेपासून महाप्रबोधन यात्रेतला एकही शब्द असा दाखवा की जो शब्द आक्षेपार्ह असेल. जर एकही शब्द माझा आक्षेपार्ह नाही तर माझ्या सभा तुम्ही कशा काय कॅन्सल करू शकता. बट वाईस वर्सा भाजपचे लोक जे बेताल वक्तव्य करत आहेत त्यावर मात्र देवेंद्रजी काहीच बोलत नाहीत. हा पंक्ती प्रपंच का? मंत्री म्हणून तुम्ही सगळ्यांची निरपेक्ष बुद्धीने वागणे अपेक्षित आहे, मग तुम्ही ही सापत्नपणाची वागणूक का देता? आणि कालचं जे वक्तव्य झालं त्यावर अजूनही अब्दुल सत्तारांनी अजिबात थेट माफी मागितली नाही. बरं, पण माफी तरी मागून काय उपयोग आहे? कारण या लोकांचं असं आहे, आधी जाणीवपूर्वक चुका करायच्या मग माफी मागायची, हे विषय डायल्यूट करतात. हे ठरवून याच्यात अजून एक राजकारण आहे की असे काही वक्तव्य करायची आणि महत्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवायचं. जाणीवपूर्वक किळस तयार झाला पाहिजे, जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती झाली पाहिजे. मग कधी भारत जोडो यात्रेवरून त्यांना लक्ष हटवायचं असतं, तर कधी महाराष्ट्रातले महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न यावरती किंवा जे प्रोजेक्ट राज्याबाहेर गेले आहेत यावर जे प्रश्न सातत्याने उचलले जात आहेत यावर लोकांनी बोलू नये यासाठी हे राजकारण केलं जातं. 40-50 आमदारांच्या व्यवहाराबद्दल चर्चा करतो. आता पुन्हा मंत्रिमंडळात स्थान आहे, मंत्री त्यात म्हणून व्यवहार झाल्याचं म्हणतात. मंत्रिपदासाठी वेगळा व्यवहार झाला की मंत्रिपदासाठी व्यवहार झाला की नाही हे मंत्र्यांना विचारलं पाहिजे. पण मला एक कळतं, कहीं तो जल रहा है तभी तो धुआं निकल रहा है. जर आग लागलीच नसेल तर धूर का निघेल? काय इतकी लोक बोलत असतील? इतकी लोक ज्या अर्थी चर्चा करतात, अगदी बच्चू भाऊ सुद्धा म्हणाले की आम्ही अगदी कोणाच्या लग्नाला जरी गेलं तरी खोकेवाले लोक आले म्हणतात. नवनीत राणा आणि रवी राणा डायरेक्ट पब्लिक डोमेनमध्ये सांगतात की आम्ही काही गुवाहाटीला खोके घेऊन गेलेले लोक नाही आहोत. आम्ही बोललोय का? हे तुमचीच लोक बोलत आहेत. मग देवेंद्रजी त्यांना तरी आवडा. तुमचीच इज्जत जे चव्हाट्यावर आणतायत अशाही लोकांना देवेंद्रजी आवडत नाहीत. त्यामुळे देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहेत.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.